मंचावरील सर्व मान्यवर, प्राध्यापक, पालक प्रतिनिधी, समोर बसलेले पालक आणि विद्यार्थी सगळ्यांना नमस्कार. 11वी आणि 12वी कॉमर्स, आर्ट्स आणि HCVC असे सगळे विद्यार्थी इथं आहेत असं माझी कल्पना आहे. साधारणपणे 10वी नंतर पुढे जेव्हा आपण निवड करतो तेव्हा कॉमर्स, आर्ट्स किंवा HCVC ला जाणाऱ्या 90% मुलांचं एकच असतं की मला सायन्सला जायचं नाही. मग त्यामुळे मिळेल ते मी घेतो. कोण कॉमर्स, कोणी आर्ट्स, कोणी HCVC, पण मला सायन्सला जायचं नाही या एका आम्ही निगेटिव्ह दृष्टीने विचार करूनच मुळात सायन्स निवडतो. हे थोडंसं चुकीचं आहे. सकाळी सायन्सला चांगलं विद्यार्थी घेऊन आले होते, आता थोडे कमी आहेत. कारण मला असं वाटतं कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं काय त्याला ऐकायचं, आम्हाला सगळं माहिती काय सांगतात सांगून सगळं आले वाचायला मिळतं नेटवर. म्हणून एक छोटेस तुला गोष्ट सांगणार. एक कर्जतचा विद्यार्थी सुट्टीमध्ये मुंबईला गेलेला असतो. मुंबई पाहायची असते त्याला म्हणून जातो. तिथं त्याचा मामा राहत असतो. मामा त्याला म्हणतो की बाबा रे मी काय 8 दिवस तुझ्यासाठी नाही काढू शकत, मी तुला सांगतो कसं करायचं, पुढचं तुझं तुला करायला पाहिजे, मी तुला कसं करायचं तेवढं सांगतो. मामा तुला पहिल्या दिवशी गेटवे ऑफ इंडिया पर्यंत नेऊन सोडतो. म्हणतो आता इथनं तुझं तू फिर, बोटीने जा इकडं तिकडं, संध्याकाळी इथंच आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे तिथे ये आणि तिथनं माटुंग्याला घरी ये. सगळं त्याला व्यवस्थित सांगतो. म्हणतो आपण आता मोठे काय प्रॉब्लेम नाही, मी करतो. झालं दिवसभर फिरतो मस्त बोटी बिटी गेटवे ऑफ इंडिया. संध्याकाळी 5च्या सुमाराला छत्रपती शिवाजी टर्मिनसला येतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे तिथं माणसांचं महासागर लोटलेला असतो. दर 1 मिनिटाला एक लोकल सुटत असते. हा जाऊन पटकन एका लोकल मध्ये जाऊन बसतो आणि तिथनं सुटणारी लोकल असल्यामुळे त्याला जागा मिळते बसायला. 1-2 स्टेशन जातात आणि ती गाडी खचाखच पॅक होते. त्याला मामाने सांगितलं असतं की भाऊ दादर नंतरचं पुढचं स्टेशन माटुंगा, एवढं लक्षात ठेवायचं. तो खिडकीतनं सारखं कुठलं स्टेशन चाललं बघत असतो. दादर स्टेशन जशी गाडी सोडते तसा कुठून उभा राहतो आणि दादरच्या दिशेने सरकायला लागतो. गाडी खचाखच भरली. गाडीतल्या कोणाला तरी लक्ष येते की याला बहुतेक पुढच्या स्टेशनवर उतरायचंय. तो विचारतो घेणार नाही काय, तो म्हणतो माटुंगा. ये गाडी माटुंगा रुकता नाही. आता हा पंचायतीत मग काय करायचं म्हणलं, आपल्याला तर माटुंग्याला उतरायचं, पुढचं काहीच माहित नाही. हा तर म्हणतो माटुंग्याला थांबत नाही. याचा गोंधळाचा चेहरा बघून एक गर्दीतला शहाणा त्याला सांगतो एक काम कर म्हणला. तसंच दरवाज्यात जाऊन उभा राहा. ही गाडी बहुतेक वेळेला जेव्हा माटुंगा स्टेशन मध्ये शिरते तेव्हा स्लो होते. गाडी स्लो झाली की म्हणलं पहिलं काम कर उडी मार प्लॅटफॉर्मवर. फक्त एक लक्षात ठेव म्हणला, प्लॅटफॉर्मवर उडी मारल्यावर थांबून राहायचं नाही, तर गाडी ज्या दिशेला चालली त्या दिशेने पळत राहायचं. जर तू तसाच उभा राहिलास तर तोंडावर पडशील. हा म्हणलं मी 10वीला शिकलोय फिजिक्स मध्ये. जाऊन उभा राहतो दरवाज्यात. त्याच्या सुदैवाने गाडी स्लो होते. ज्या बजारमध्ये म्हणून प्लॅटफॉर्मवर उडी मारतो आणि जीवाच्या हातांनी पळायला लागतो. डोक्यात एकच पडायचं नाही. त्याच्या सुदैवाने गाडी आणखी स्लो होते आणि ज्या डब्यातनं त्यांनी उडी मारली असते त्याच्या पुढच्या डब्याच्या जवळ तो आता पळायला लागलेला असतो. त्या डब्यातल्या लोकांनी याला उडी मारताना पाहिलेलं नसतं. त्यांना वाटतं याला गाडी पकडायची, म्हणून दारातून असलेली 4 लोक त्याला उचलून परत आत घेतात. सगळं माहिती होतं, एकच माहित नव्हतं की त्या गाडीपासून लांब पळायचं असतं. त्यामुळे परत होता तिथंच येऊन पोहोचला. म्हणून खरं म्हणजे असं आपलं होऊ नये म्हणून कुठेतरी अशा कार्यक्रमाची गरज असते. आणि म्हणून पहिल्यांदा महाविद्यालयाच्या सर्वच प्राध्यापकांचं आणि पालक प्रतिनिधींचे मी आता मनापासून आभार मानणार. आपण सगळे आता 11वी 12वी कॉमर्स, आर्ट्स, HCVC ला आले आहोत आणि काय करायचंय करून ना ग्रॅज्युएशन, मग बघू ना पुढं, अशी कुठेतरी यांची निवांत भूमिका असते. तर काय करणार लोक? आर्ट्सला गेलं तर BA चं सर्टिफिकेट, कॉमर्सला गेलं तर BCom चं सर्टिफिकेट, HCVC 12वी झालं पुढे काय करायचं
अशी जी आमची मानसिकता झाली त्यातनं कुठेतरी बाहेर येण्याची गरज आहे. तुम्ही आर्ट्सला असा, कॉमर्सला असा, MCVC ला असा, 12वी नंतर तुमच्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत अदर दॅन BA BCom. त्याची पहिल्यांदा माहिती. एक, लॉ, वकिली. आता आमच्या देशात वेगवेगळ्या कोर्टात मिळून 6 कोटी खटले पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकील. व्यवसाय आहे पण नोकऱ्यांचं प्रमाण कमीच. आपल्याला आपला व्यवसाय उभा करायला लागतो आणि मग तुमची कमाई तुमच्या स्किलवर अवलंबून आहे. तासाला 1 लाख रुपये कमवणारे वकील मी पाहिले. तासाला 1 लाख. तसे वर्षाला 1 लाख कमवणारे पण पाहिलेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. पण 12वी तुम्ही कशात नाही झालेला असा, तुमच्याकरता लॉचं क्षेत्र उपलब्ध आहे. 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे. त्याकरता तुम्हाला 12वीच्या वर्षी एक CET द्यावी लागेल. आमची कल्पना CET म्हणजे इंजिनिअरिंगची असती फक्त, डोक्यातनं काढा. आता सगळ्यांना CET आहे, तशी लॉला पण वेगळी CET आहे. विषय काय आहेत? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी आणि जनरल मॅथमॅटिक्स. इयत्ता 10वी पर्यंत. कुठेही तुम्हाला 11वी 12वीचं मॅथ्स त्याच्यात नाही. 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, ते सुद्धा अंकगणित मेनली, शेकडेवारी, नफा तोटा नसलं सगळं. रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता कसोटी. कदाचित तुमच्यापैकी कोणी ती 8वीची स्कॉलरशिप वगैरे दिली असेल तर त्याला हा विषय होता. 4थीला होता, 8वीला होता. तो बुद्धिमत्ता कसोटी किंवा रिझनिंग ॲबिलिटी. ह्या 4 विषयांच्या अभ्यासावर आम्हाला लॉला ऍडमिशन मिळणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लॉ कॉलेजसाठी एकच एंट्रन्स आहे. प्रत्येकाला वेगवेगळं काही नाही. म्हणजे पुण्याच्या अगदी ILS लॉ पासून ते नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स पर्यंत सगळीकडे एकच एंट्रन्स आहे. त्यामुळे ही परीक्षा जर आपण दिली 12वीच्या वर्षी तर आपल्याला लॉला ऍडमिशन मिळू शकते. इंजिनिअरिंग मध्ये जसं IIT इज द बेस्ट, तसं लॉ मध्ये सुद्धा नॅशनल लॉ स्कूल्स आर द बेस्ट. आणि नॅशनल लॉ स्कूल्स तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर 24 नॅशनल लॉ स्कूल्स आमच्या देशात आहेत. महाराष्ट्रात 3 आहेत, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. या सगळ्या लॉ स्कूल्ससाठी वेगळी एंट्रन्स एक्झाम किंवा वेगळी CET आहे. त्याचं नाव आहे CLAT, CLAT. आणि ह्याला पण विषय काय आहेत? हे 4: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. म्हणजे तयारी तीच पण परीक्षा वेगळ्या. स्टेट लेवलसाठी वेगळी, नॅशनल लेवलसाठी वेगळी. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांना निश्चितपणे हा मार्ग, कॉमर्स असो, आर्ट्स असो, ते MCVC असो, सगळ्यांना उपलब्ध आहे थ्रू एंट्रन्स ओनली. दुसरा, हल्ली कधी TV लावा, चॅनेल सर्फ करा. कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कोणी ना कोणीतरी स्वयंपाक करणारा दिसतोच. मास्टर शेफ. खूप अट्रॅक्शन आहे आजकाल मुलांना. हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, क्युलिनरी आर्ट, साधारण एकच सगळं. आणि मग याच्यात आपल्याला जायचं असेल तर 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, MCVC काही फरक पडत नाही. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला 12वी नंतर करिअर करता येतच. 3 ऑप्शन्स 12वी नंतर. एक, नॅशनल लेवलच्या जवळपास 85 कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळण्याकरता एक नॅशनल लेवलची एंट्रन्स आहे, हॉटेल मॅनेजमेंटची CET. विषय काय? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स अप टू 10th. बघावर का, लॉला तेच विषय होते, हॉटेल मॅनेजमेंटला तेच विषय. आणि मग त्याच्या माध्यमातून ती परीक्षा तुम्ही चांगली उत्तीर्ण झालात तर तुम्हाला नॅशनल लेवलच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. स्टेट लेवलची वेगळी CET आहे, जी काय 10-15 कॉलेजेस स्टेट लेवलच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतात हॉटेल मॅनेजमेंट, ही त्यांची वेगळी CET. विषय हेच, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. विषय तेच, वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या परीक्षा अवेलेबल. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये भरपूर एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यात काही वाद नाही. फक्त आहे ना, या फील्ड मध्ये एक ड्रॉबॅक आहे. इथे
दिवसाला 12 तास, 14 तास, 16 तास, 18 तास, 20 तास सुद्धा फिजिकल कष्ट करण्याची तयारी लागते. घड्याळाकडे बघून चालत नाही. तुम्ही रात्री 9 वाजता एखाद्या हॉटेलला गेला तर हॉटेलचा मॅनेजर म्हणला, अरे ही का वेळ घ्यायची, मला काय घरदार आहे की नाही, चालेल का? नाही चालणार. त्याला 12 वाजेपर्यंत त्यांनी कामच केलं पाहिजे अशी आपली पण अपेक्षा आहे. त्यामुळे या फील्डमध्ये घड्याळाकडे बघून चालत नाही. कष्टाला पर्याय नाही इथे, फिजिकल कष्ट, आणि ते लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यांना कोणाला हॉटेल मॅनेजमेंट सारख्या फील्डमध्ये पुढे जायचे ना, माझी तर रिक्वेस्ट आहे, आता सुट्टी मिळेल 11वी ते 12वीच्या मधली किंवा 12वीची तुमची परीक्षा झाल्यानंतर जी सुट्टी मिळेल, 1 महिना एखाद्या हॉटेलात काम करून बघा. तुमचं तुम्हालाच कळेल की आपल्याला काम म्हणजे काय करावं लागतं. आणि समजा नसेल, सगळ्यांना ही संधी मिळणं शक्य नाही, काय हरकत नाही. दिवसातले 12 तास घरातल्या घरात कमी ना उभं राहायचं, बसायचं नाही. सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं घरातल्या घरात बघा तरी एकदा 12 तास उभं राहणं किंवा नुसतं घरातल्या घरात फिरणं आपल्याला जमतं का? कंटे आवश्यक आहे तिथे. सो हॉटेल मॅनेजमेंट. तिसरं, हल्ली मुलांना म्हणजे अगदी इंजिनिअरिंग झालेली मुलं सुद्धा मॅनेजमेंट मध्ये जातात पुढे. MBA 12वी नंतर 2 ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे BBA नावाचं, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, आपल्याकडे पण आहे. आणि BBA ला जायचं असेल तर या वर्षीपासून त्यालाही एंट्रन्स सुरू झाली. स्टेट लेवल CET फॉर एंट्री इनटू BBA आणि BBA CA दोन्हीसाठी. विषय काय त्या एंट्रन्सचे? 1 इंग्लिश, 2 रिझनिंग एबिलिटी, 3 जनरल मॅथमॅटिक्स आणि 4 जनरल नॉलेज. दॅट्स ऑल. जे लॉला होते, जे हॉटेल मॅनेजमेंटला होते, तेच BBA ला पण विषय, BBA CA ला पण विषय. म्हणजे एक लक्षात घ्या, या 2 वर्षामध्ये जर आपण या 4 विषयांची तयारी सेपरेटली करू शकलो तर आपल्याकरता किती ऑप्शन्स ओपन होतात पहा. अर्थात हे तुमच्या सिलेबसच्या बाहेरचं एवढं लक्षात घ्या, वेगळीच तयारी करायला लागेल. आणि मग तुम्ही BBA केल्यानंतर तुम्हाला पुढे MBA चे ऑप्शन्स उपलब्ध होतात. त्याची एंट्रन्स वेगळी असते, त्यालाही हेच विषय असतात. पण अजून पण एक ऑप्शन उपलब्ध आहे. डायरेक्ट 12वी नंतर MBAच मध्ये आधी काही नाही, BBA काही नाही, डायरेक्ट 5 वर्षाचा MBA. आणि कुठे? देशातल्या सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट्स, IIM इंदोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया, IIM जम्मू, अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट्स मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. एंट्रन्स आहे, हेच विषय, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग एबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. पण आपल्याला आधी IIM मध्ये सुद्धा 12वी नंतर जाता येऊ शकतं. या 4 विषयांची आपल्याला तयारी करायला लागेल. आणि म्हणून मी सांगतो की याची तयारी जर तुम्ही 11वी 12वी पासून सुरू केली तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स उत्तम ओपन होतील. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे, आता काय झालं, या पॅन्डेमिक मध्ये ना 2 फील्डचं महत्व वाढलं. एक हेल्थ सायन्सेस, मेडिकल, आणि दुसरं ज्याला भास काही कळत नाही तोही म्हणतो इकॉनॉमीचं काय बरोबर नाही चाललं बा. इकॉनॉमिक्स मध्ये खूप चांगली करिअर्स आहेत, आपल्याकडे पण आहे इकॉनॉमिक्स. 12वी नंतर इकॉनॉमिक्स मध्ये BSc किंवा BA दोन्ही प्रकारचे कोर्सेस आहेत. MSc आणि MA हे पण कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि तुम्ही मास्टर्स केलं एकदा इकॉनॉमिक्स मधलं की मग बँका, इन्शुरन्स कंपन्या, फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीज किंवा कन्सल्टन्सी फर्म्स इथपासून ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री पर्यंत तुम्हाला संधी मिळू शकते. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स कोणीही करू शकतं. असं काही नाहीये की ते फक्त कॉमर्स वाल्यांनाच करता येतं, असं काही नाही. UPSC बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंय. UPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्या कोणालाही देता येतात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला. पण UPSCची एकच परीक्षा अशी आहे की जी फक्त इकॉनॉमिक्सचे पोस्ट ग्रॅज्युएट्सच देऊ शकतात, बाकी कोणीही देऊ शकत नाही. आणि ती इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री मध्ये क्लास 1 ऑफिसर्स भरण्यासाठीची परीक्षा आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स मधून तुम्हाला ती संधी मिळू शकते. आणि इकॉनॉमिक्स मधली बेस्ट इन्स्टिट्यूट तर पुण्यात आहे. त्याचं नाव आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स इन कंट्री. एंट्रन्स आहे त्यांची सुद्धा.
एक तुम्ही कदाचित ऐकलं असेल नसेल मला माहित नाही की आता 12वी नंतर साध्या कॉलेजच्या प्रवेशासाठी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काही युनिव्हर्सिटीची मिळून एकत्र एक एंट्रन्स एक्झाम आली, त्याला CUET UG असं म्हणतात, सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट. या गोखले इन्स्टिट्यूटच्या ऍडमिशनसाठी ती CUET ची टेस्ट द्यायला लागते. 6 विषयाची देता येते परीक्षा तुम्हाला, पण गोखलेला जे मार्क कन्सिडर करतात ते फक्त 4च विषयाचे, इंग्लिश, रिजनिंग एबिलिटी, जनरल नॉलेज आणि जनरल मॅथमॅटिक्स. विषय तेच बरं का, मला स्पष्ट बघतोय आपण, तेच विषय ज्यातनं विद्यार्थ्यांना पुढे जाऊन व्यवस्थितपणे गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेमध्ये इकॉनॉमिक्सला प्रवेश घेता येऊ शकतो. त्याच्यानंतरचा एक ऑप्शन आहे, हल्ली फार मुलांना क्रेज आहे, स्पर्धा परीक्षा, UPSC MPSC. पहिल्यांदा तर माझं म्हणणं आहे 10 वेळा विचार करा, कारण इतकं पण सोपं नाहीये. UPSCची एक छोटीशी हिस्ट्री सांगतो. साधारणपणे 15 लाख पोरं दरवर्षी UPSC प्रिलिमला बसतात देशभरात. त्यातले साधारण एक 50,000 मुलं UPSC मेन्सला सिलेक्ट होतात. त्यातली 2000 मुलं UPSCच्या इंटरव्ह्यूला सिलेक्ट होतात. त्यातली 800 मुलं फायनल सिलेक्ट होतात. 15 लाख ते 800 हे प्रमाण आहे. सेम थिंग इज ट्रू विथ MPSC ऑल्सो. आता परवा एक वर्षभरापूर्वी एक भरती झाली, मोठी तलाठी भरती MPSCच्या थ्रू. क्लास 2 पोस्ट आहे, तलाठी म्हणजे काय फार मोठी पोस्ट नाही, क्लास 2 पोस्ट. 11.5 लाख अर्ज आले त्या तलाठी पोस्टसाठी. 4,500 पोस्ट होत्या आणि त्यात इंजिनियर होते, डॉक्टर होते, CA होते, MBA होते, लॉयर्स होते, सगळे होते त्यात. कॉम्पिटिशन किती याचा विचार करा. आणि मग जर UPSC MPSC तुम्हाला करायचंच आहे, माझं म्हणणं 11वी 12वी पासून सुरुवात करा अभ्यासाला. काय ग्रॅज्युएशन नंतर करायचं चुकीचंच आहे, कारण नंतर 3-4 वर्ष घालतायत पोरं. अरे 11वी 12वी पासून करा ना. आर्ट्स कॉमर्स मध्ये तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, कॉलेज 4-5 तासाच्या वर नाही, तेही बसणार आहेत ना, उरलेला तोही विषय नाही. मग उरलेला जो अख्खा दिवस आहे आपल्याकरता, त्याच्यात रोज 6-7 तास 11वी 12वी पासून जर तुम्ही काढले तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा मिळू शकतो. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही UPSC MPSC करू शकता. आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना तर फारच संधी जास्त आहेत, कारण आर्ट्स मध्ये आहात, हिस्ट्री किंवा जॉग्राफी यातलाच कुठला तरी विषय घ्यायचा आणि त्याच्यातनच BA करायचं UPSC MPSC करण्यासाठी. का? कारण इंजिनियर झालेली मुलं जेव्हा UPSC करतात ना, तेव्हा ते सुद्धा मेजर सब्जेक्ट म्हणून हिस्ट्री घेतात. इंजिनियर झालेले मुलं हिस्ट्री सब्जेक्ट घेऊन UPSC ला जातो. मी विचारलं काय मला असं करतो? नाही म्हणला, तेवढा एकच सब्जेक्ट असा आहे ज्याच्यात सारखा चेंज होत नाही, कारण इतिहासात काय बदल व्हायचा आहे, आता होत गेलंय ते सगळं. मग आपल्याला जर संधी आहे तिथं आपण आर्ट्सला करावं ना, काही प्रॉब्लेम नाही. हिस्ट्री किंवा जॉग्राफी घ्या, 5 वर्ष त्याचा अभ्यास करा, म्हणजे UPSC ची तुमची मेन्सचा तर एक विषय होऊनच गेला. उरलेलं जनरल नॉलेज आहे, करा एकीकडे 6-7 तास रोज अभ्यास, तर UPSC MPSC ला यश मिळण्याचं प्रमाण काही प्रमाणात वाढेल. म्हणजे परत एकदा तुमच्या आर्ट्स कॉमर्स किंवा MCBC काही फरक पडला नाही, सगळ्यांना अवेलेबल आहे. अजून एक ऑप्शन आहे, त्याला BVOC असं म्हणतात, बॅचलर ऑफ व्होकेशनल. सरकार आमचं सारखं म्हणतंय की आमच्याकडं मेक इन इंडिया वाढलं पाहिजे, स्किल वाल्या लोकांचं आमच्याकडं प्रमाण वाढलं पाहिजे. चायना मधले आता बरेच कंपन्या पळून चालल्या चायनाकडनं, त्या आमच्याकडे आल्या पाहिजे. आमच्याकडे येतील, पण त्यांना माणसं कुठून मिळणार आहे? ती माणसं तयार करण्याकरता BVOC कोर्स सुरू झाला, बॅचलर ऑफ व्होकेशनल. MCBCच्या मुलांना तर एकदम इझी एंट्रन्स आहे, कारण ते ऑलरेडी 2 वर्ष हेच शिकतायत, त्यांना पुढे ते शिकणं फारच सोपं आहे. BVOC मध्ये सुद्धा अनेक ऑप्शन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग सारखा पण BVOC चा ग्रॅज्युएशन कोर्स आहे, आणि अगदी रिटेल मॅनेजमेंट सारखा BVOC चा ग्रॅज्युएशन कोर्स आहे. सोलर टेक्नॉलॉजी सारखा कोर्स आहे त्याच्यामध्ये. आता आणि काय त्याला सायन्सची माणसं लागत नाही, आर्ट्स कॉमर्स वाले पण करू शकतात.
सोलर टेक्नॉलॉजी. आज विचार करा तुम्ही, आमच्याकडं पंतप्रधान सूर्यघर योजना आली आता बजेटमध्ये एप्रिलच्या आणि आता रीट्रेड झाली ती. 1 कोटी घरांवर सोलर बसवायचंय सरकारला. लोकांचं वीज बिल कमी व्हावं आणि विजेची मागणी पण कमी व्हावी. कोण बसवणार आहे ते? कुठे आहेत ती माणसं? ती माणसं इथून तयार होणार आहेत. सोलर टेक्नॉलॉजीचा बीव्होक कोर्स आहे अवेलेबल 3 वर्षाचा. या बीव्होकचं वैशिष्ट्य असं आहे 40% थिअरी आणि 60% प्रॅक्टिकलच आहे. त्याच्यात विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकली शिकायचंय, कारण तेच महत्वाचं आहे. आणि मग 3 वर्षाचा बीव्होक केल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली शिकलेला असल्यामुळे संधी मिळू शकतात. बीव्होक मध्ये आमच्या पुणे विद्यापीठात एक कोर्स आहे, मुद्दाम तुमच्यासाठी सांगतो, कारण कॉमर्स आर्ट्सच्या मुलांना तो फारच फायद्याचा. त्याचं नाव आहे बीव्होक इन रिटेल मॅनेजमेंट. पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी नावाच्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीशी टायअप केला आहे आणि व्यवस्था अशी निर्माण केली आहे की पुणे विद्यापीठात 1 वर्ष त्या विद्यार्थ्यांनी बीव्होक करायचं थेरी, आणि पुढची 2 वर्ष एखाद्या मारुतीच्या मोठ्या डीलरकडे ऍक्च्युअली कामच करायचं. हँड्स ऑन एक्सपिरियन्स. लाखभर रुपये वर्षाला स्टायपेंड आहे त्यांना काम करतात म्हणून, आणि 2 वर्ष अनुभव घेणार आहे. मारुतीच्या एखाद्या मोठ्या डीलरकडे डिग्री मिळेल, अनुभव मिळेल, पगार मिळेल. मग पुढे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला परत याच फील्डमध्ये जायचंय तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला वाटलं नाही मला MBA करायचंय, मला स्पर्धा परीक्षा द्यायचे, ते करा. ग्रॅज्युएशन आहेच, कारण डिग्री मिळणार. त्यामुळे अशा प्रकारचे पण बीव्होक कोर्सेस उपलब्ध आहेत. कुठंतरी आम्हाला ह्या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अनेक विद्यार्थ्यांना IT मध्ये करिअर करायचे. IT मध्ये जाण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत? आर्ट्स, कॉमर्स, MCVCच्या मुलांबद्दल बोलतोय मी, सायन्स मध्ये जाऊया. एक ऑप्शन आहे BBA CA, म्हणजे BBA कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स. खूप चांगला कोर्स आहे. इथंच आहे, कुठे लांब जायची गरज नाही आपल्याला. काय शिकवतायत? बेसिकली कॉम्प्युटर लँग्वेजेस आणि मॅनेजमेंटचे सब्जेक्ट्स. पण आता एंट्रीसाठी जशी मी मगाशी BBA ची CET म्हणलो, तशी BBA CA ची पण 30 CET आहे. विषय काय? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग एबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. याच्या जोरावर तुम्ही BBA CA ला पण जाऊ शकता. मगापासून बरेच वेळा हा रिझनिंग एबिलिटी किंवा बुद्धिमत्ता कसोटी नावाचा सब्जेक्ट मी सांगितलं, बऱ्याच परीक्षांना लागतो. तो नंतरही लागतो. म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांपासून सगळीकडे तो विषय लागतोच आहे. कधीच आमच्या सिलेबसमध्ये कुठल्याच नाही, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशाच्याच नाही. काय होतं त्याच्यात? एक छोटा प्रश्न विचारतो मी, त्याच्यातून तुम्हाला कळेल ही भानगड काय. रिझनिंग एबिलिटी दुसऱ्या इयत्तेचे जो प्रश्न येतात, इयत्ता दुसरी, तोच प्रश्न विचारणार मी. तुम्ही एका कागदावर 1 ते 100 आकडे लिहून काढले, 1 2 3 4 5 100 पर्यंत. हे लिहिताना 9 हा अंक तुम्हाला किती वेळा लिहावा लागेल? क्विक उत्तर पाहिजे, कारण वेळ 25-30 सेकंदाच्या वर नसतो. 1 ते 100 आकडे एका कागदावर लिहून काढले तर 9 हा अंक तुम्हाला किती वेळा लिहावा लागेल? एनीबडी हियर? 11. अजून कोणी वेगळं आहे? इयत्ता दुसरीचा आहे का प्रश्न हा? दुसरी तो 12वी नंतरच्या परीक्षेला येणार आहे. किती? 10, 12, 18. नाही, 9 तुम्हाला बरेच वेळा लिहायला लागतो ना. 9 हा आकडा किती वेळा लिहायला लागतो असं विचारलं मी. किती? 19, 21, 20 कोण म्हणलं? 20 हे उत्तर बरोबर आहे. पहा बरं, इयत्ता दुसरीचा प्रश्न आणि ऑप्शन देतात 10, 11, 19, 20. आणखी बरोबर 10 किंवा 11 किंवा 19 तास. जे खूप हुशार ते 19 पर्यंत मोजतात. म्हणजे 9, 19, 29 करत 89, 90, 91, 92 करत पुढे, पण 99चे 2 राहून जातात.
आकडा येतो, 90 चे 2 मोजले की 20 चा आकडा येतो. हा रिझनिंग ॲबिलिटीचा साधा प्रश्न आहे. असे प्रश्न त्या रिझनिंग ॲबिलिटीत असतात. इतकं सोपं घेऊ नका, ते हलक्यात घेऊ नका मराठीत बोलायचं. म्हणून आम्हाला त्याचा तयारीच करायला लागेल, त्याचा अभ्यासच करावा लागेल. हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि मग BBA CA सारखा ऑप्शन आहे ज्याच्यातून तुम्ही पुढे गेल्यानंतर यू मे डू MCA. जर BBA CA नंतर जॉब मिळाला तर आनंदच आहे, मग पुढे काही शिकायची पण गरज नाही. तुम्हाला वाटलं BBA CA आता नको मला मॅनेजमेंट करायचं, MBA करा, म्हणजे ऑप्शन्स उपलब्ध होतात BBA CA नंतर सुद्धा. अजून एक ऑप्शन आहे, आता 11वी किंवा 12वी तुम्ही कॉमर्सला असा आर्ट्सला असा काय फरक पडत नाही. 12वी नंतर देशातील सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट आहे ती म्हणजे IIT चेन्नई किंवा IIT मद्रास. त्यांच्याकडे 4 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतरचा. तो आहे BSc किंवा BS म्हणतात त्याला, बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड डेटा सायन्स. आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळे विद्यार्थी त्याला ट्राय करू शकतात. त्याला काही सायन्स वाल्यांची मक्तेदारी नाही. त्याकरता 11वी किंवा 12वी कुठल्या या दोन्हीपैकी कुठल्याही वर्षी तुम्ही 1 महिना ऑनलाईन कोर्स त्या IIT चेन्नईचा करायचा. त्या कोर्सवर आधारित ते तुमची परीक्षा घेतात. त्याच्यात तुम्ही जर सिलेक्ट झालात तर तुम्हाला या 4 वर्षाच्या कोर्सला ऍडमिशन आहे. इन स्पाइट ऑफ आर्ट्स कॉमर्स काय फरक पडत नाही. IIT मधनं तुम्हाला डिग्री मिळणार आहे, तीही कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड डाटा सायन्स, जे आत्ताचा एकदम हॉट सब्जेक्ट आहे. अवेलेबल आहे तुमच्याकडे, सुद्धा करावं लागेल. अजून एक कोर्स अवेलेबल आहे सगळ्यांसाठी, आर्ट्स कॉमर्स सायन्स MCBC सगळ्यांना. तुम्ही कदाचित MSCIT हे नाव ऐकलं असेल. हा, ते ज्यांचं आहे त्यांचं नाव आहे MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. या कंपनीने एक कोर्स काढलाय 12वी नंतरचा. तो आहे IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट मधली डिग्री. आज जेवढ्या IT कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, जेवढे म्हणून मोठे मोठे कंपन्या आहेत, सगळ्यांकडे शेकड्यानी कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, डेस्कटॉप, सर्व्हर्स सगळं असतं. त्यांचे इंटरनल लॅन्स पण असतात. हे सगळ्याचं मॅनेजमेंट कोणी करायचं? त्याच्याकरता त्यांना IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटची लोक लागतात. आणि यांनी अशी व्यवस्था केली आहे ज्याला 12वी झालेल्या मुलाला फक्त कॉम्प्युटर चालवता येतो. म्हणजे प्रोग्रामिंग आलं पाहिजे असं अजिबात नाही, फक्त कॉम्प्युटर वापरता येतो, चालवता येतो. ती मुलं तेवढीच ते टेस्ट घेतात आणि त्यांना आत घेतात आणि त्यांना डायरेक्ट उचलतात आणि एखाद्या IT कंपनीत ढकलून देतात 3 वर्षासाठी. ते पोरगं त्या IT कंपनीमध्ये 3 वर्षात तयारच होतं. IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट मध्ये 8,000 रुपये त्याला स्टायपेंड मिळतो एकीकडं, आणि 3 वर्षानंतर त्याला डिग्री पण मिळते, त्याला स्टायपेंड पण मिळालेला असतो आणि त्याच्याकडे एक्सपिरियन्स पण असतो. म्हणजे या 3 गोष्टी त्याच्या हातात आलेल्या असतात. मग त्याने ठरवायचंय मला IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट मध्येच काम करायचंय की जाऊ दे आता ते झालं, ते पास झालं, आता मला MBA करायचंय, मला स्पर्धा परीक्षा द्यायची, जे करायचं ते तुम्ही करू शकता. अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. अजून एक ऑप्शन आहे जो डिफेन्स आहे. डिफेन्स मध्ये एक ऑप्शन आहे त्याचं नाव आहे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. त्यांच्याकडे दर 6 महिन्याला 370 मुलं आणि 30 मुली घेतल्या जातात. अख्खा कोर्स फ्री आहे, 1 रुपयाचा खर्च नाही. राहणं, जेवण, खाण, कपड्या, लत्त्या सकट सगळा खर्च सरकार करतं. 3 वर्ष ग्रॅज्युएट करतं, त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट देतं सरकारच 12 लाख रुपयाच्या पॅकेजवर. आर्ट्स कॉमर्सची मुलं सुद्धा NDA ला जाऊ शकतात, कारण NDA एंट्रन्सच्या एक्झामला विषय आहे मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि जनरल नॉलेज. तुम्ही आर्ट्स वाचून मॅथ्स घेऊ शकता, कॉमर्स वाचून मॅथ्स घेऊ शकता, नसेल घेतलं तर वेगळा अभ्यास करू शकता, NDA ची परीक्षा देऊ शकता. NDA ची परीक्षा क्रॅक केली तुम्ही तर त्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होतो, त्याचं नाव आहे SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जर पुढे सिलेक्ट झाला तर त्यानंतर तुमची मेडिकल होते आणि एंटरिंग इनटू NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. म्हणजे तुम्ही
संरक्षण दलांमध्ये सुद्धा आणि मुलं आणि मुली दोघही 12वी नंतर जाऊ शकतात. दोघांनाही अजून एक जाण्याची संधी मिळते, ती ग्रॅज्युएशन नंतर. तुम्ही कशातही ग्रॅज्युएशन करा. दॅट इज अनदर थ्रू अनदर एक्झाम कॉल्ड एज CDS, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. ही परीक्षा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असताना सुद्धा देता येते आणि दर 6 महिन्याला ती परीक्षा होतेच. म्हणजे जसं तुम्हाला 12वीला एनडीएचा एक चान्स मिळेल, 1 नाही 3 मिळतील. पहिला चान्स तर 12वी सुरू होता त्याच्या सप्टेंबरमध्ये मिळेल, दुसरा 12वी जस्ट संपल्याच्या एप्रिलमध्ये आणि तिसरा 12वी नंतरच्या सप्टेंबरमध्ये. तसाच पुढे तुम्हाला CDS मधनं पण ऑफिसर म्हणून डिफेन्स मध्ये जाण्याची संधी मिळेल. त्याकरता त्यांची वेगळी एंट्रन्स आहे. काय विषय तो त्या परीक्षेमध्ये? इंग्लिश, जनरल नॉलेज आणि बेसिक मॅथमॅटिक्स. ग्रॅज्युएशन नंतरचे डिफेन्स मध्ये ऑफिसर म्हणून जाण्याच्या परीक्षेचे हे विषय. याचाही आम्हाला कुठेतरी निश्चित विचार करता येईल. सगळ्यांनाच एनडीए बद्दल जमेल असं नाही. म्हणजे हाही एक ऑप्शन आपल्या सगळ्यांकरता उपलब्ध आहे. मास कम्युनिकेशन, जर्नलिझम असं ज्याला म्हटलं जातं. आता तुम्ही बाहेर एखाद्या पेपर स्टॉलवर जा, 100 पेक्षा जास्त वर्तमानपत्र, पाक्षिक, मासिक पाहायला मिळतील. रेडिओ ऑन करा, 10 FM चॅनल आहेत. टीव्ही ऑन करा, एका रिमोटवर बसण्या एवढे चॅनल झाले. आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, सो ऑन अँड सो फोर्थ. या सगळ्याची मॅनेजमेंट एकत्र करणारा सब्जेक्ट इज कॉल्ड एज मास कम्युनिकेशन, ज्याला आपल्याकडे जर्नलिझम पण म्हणतात. आणि मग 12वी नंतर पण मास कम्युनिकेशनला जाता येतं. ग्रॅज्युएशन नंतर तर जाता येतं, पण 12वी नंतर सुद्धा जाता येतं. म्हणजे असा ऑप्शन आपल्याला 12वी नंतर पण मिळू शकतो मास कम्युनिकेशनचा. त्यामुळे आपल्याकडं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशात नाही गेला तरी अनेक ऑप्शन 12वी नंतर उपलब्ध आहेत. काय ग्रॅज्युएशन झाल्यावर बघू, एडिटरची मानसिक तयारी पहिल्यांदा सोडायला लागेल. या ऑप्शनसाठी आम्हाला काय करायला लागणार आहे, तर आम्हाला हे जे 4 सब्जेक्ट्स आहेत याची सेपरेट प्रिपरेशन करावी लागेल. आणि मी सर्वांना इथे विनंती करणार आहे की ज्या मुलांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी याचा सेपरेट वर्ग चालू आहे. फक्त या 4 सब्जेक्ट साठीचा एंट्रन्स एक्झाम साठीचे हे 4 सब्जेक्ट, तो काय फुकट ठेवावा असं नाही, तो पेड ठेवावा. म्हणजे बरोबर इंटरेस्टेड असलेच येतात. पण त्यातल्या ह्या सगळ्या परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतील. कोणी लॉला सिलेक्ट होईल, कोणी BBA CA ला सिलेक्ट होईल, कोणी BBA ला सिलेक्ट होईल, कदाचित एखादा MBA ला सिलेक्ट होईल, कोणी हॉटेल मॅनेजमेंटला सिलेक्ट होईल, कोणी इकॉनॉमिक्सला सिलेक्ट होईल. कुठेही सिलेक्ट होण्याची संधी याच्यात मिळू शकतात. त्यामुळे असा थोडासा आपल्याला एक वेगळा अभ्यास आर्ट्स कॉमर्स मध्ये असताना निश्चित वेळ भरपूर असतो. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करणं सहज शक्य आहे, पण तो करायला पाहिजे, तेवढ्या मनापासून केला पाहिजे. या सगळ्या परीक्षा आपल्याला देताच येतील. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे 3 प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत बरं का. इंजिनिअरिंग मेडिकल पेक्षा भारी. एक आहे CA चार्टर्ड अकाउंटंट, 2 आहे CS कंपनी सेक्रेटरी, 3 आहे CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. हे 3 प्रोफेशनल कोर्सेस आहेत. साइड बाय साइड करायचे BCom करता करता. त्याची पहिली परीक्षा तुम्ही 12वी नंतर लगेच देऊ शकता. CA ची त्या मे जून मध्ये आणि CS किंवा CMA ची डिसेंबर मध्ये. त्याला फाउंडेशन परीक्षा असं म्हणतात. या परीक्षेत तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला इंटरमिडिएट परीक्षा आहे, त्याच्यातही तुम्ही थ्रू झालात की तुम्हाला 2 वर्षाची इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप करणं कंपल्सरी आहे एखाद्या CA किंवा CS कडे. आणि त्यानंतर तुम्ही फायनलची परीक्षा द्यायची. त्याच्यात थ्रू झालात की मगच तुम्हाला CA किंवा CS चं सर्टिफिकेशन मिळतं. या परीक्षा थोड्या अवघड नक्की आहेत, पण अशक्य नाहीत. मुळातच एक लक्षात घेऊया आपण की एक समज जो पसरवला गेला या परीक्षांबद्दल 2% रिझल्ट लागतो म्हणे. खोटा आहे होय. 10-12% रिझल्ट लागतो फायनल एक्झामचा. हा कमी आहे, मला मान्यच आहे, पण 10-12% आणि 2%च्यात खूप फरक आहे. दुसरं, इथं कोणी आइन्स्टाईन वगैरे लागत नाही बरं का. या CA CS CMA व्हायला इथं लागतो घासू किंवा कुथू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्यांची काही तास बैठक मारून अभ्यास करण्याची तयारी आहे. आता तासांच्या भाषेत बोलणं चुकीचंच आहे, कारण 10वी पर्यंत पण केला की आमच्या पोरांनी अभ्यास. सध्या
चाल अभ्यासाला बसते अभ्यासाला 2 तास झालं आईलाच वाटतो केवढा अभ्यास हे बळा जेवायला काय केलं 2 तासात. अरे पुस्तकाचं पान सुद्धा उलटत नाही त्या 2 तासात. शरीरात तिथं मनाने गावभर भटकतात. दॅट इज कॉल्ड एज क्वांटिटी स्टडी. तो नाही चालणार. व्हॉट इज एक्सपेक्टेड इज क्वालिटी स्टडी. आम्हाला तो करायचा आहे. तर या सीए असेल, सीएस असेल, सीएमए असेल, या प्रोफेशनल एक्झाम्स मध्ये आम्हाला उत्तम यश मिळूच शकतं. ग्रामीण आणि शहरी असं कुठलंही डिस्टिंग्विशिंग त्याच्यामध्ये नाही. फक्त ती तयारी आम्हाला ठेवायला पाहिजे कष्टाची. आणि सीए झालेला, सीएस झालेल्या मुलांना एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट, नोकरी आणि व्यवसाय दोन्हीच्या संधी मिळू शकतात. कारण व्यवसाय लगेच सुरू करता येऊ शकतो कारण 2-2 वर्षाचा अनुभव झालाय त्यांचा ऑलरेडी करतानाच. जो इंजिनियरचा पण झालेला नसतो त्यामुळे इंजिनियरला घेताना ट्रेनी इंजिनियर म्हणून घेतात आणि सीए ला घेताना फुल टाइम सीए म्हणून घेताना फरक आहे. अरे आज सुद्धा परिस्थिती अशी आहे, जीएसटी येऊन आमच्याकडे 7 वर्षांनी जीएसटी नावाचा टॅक्स येऊन अजूनही ज्याला त्यातलं थोडंसं कळतं त्याला सीए म्हणतात. आणि त्यामुळे बिझनेसमॅन पासून राजकारण्यांपर्यंत सगळे ज्याच्या पायाशी जाऊन बसतात तो सीए. अतिशय चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पण आम्ही कॉमर्स करत असताना कुठेतरी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कॉस्टली तर अजिबात नाहीये. म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे अरे 10वी नंतर इंजिनियर होईपर्यंत 10-10 लाख रुपये खर्च आहे. सीए व्हायला 1-1.5 लाख याच्यावर खर्च नाही. जो आहे तो फक्त क्लासेसचा आहे, बाकी खर्चच नाही. आणि प्लस ते जेव्हा इंटर्नशिप करतात तेव्हा त्यांना थोडी सॅलरी पण मिळते, फार नसते पण मिळते ना ती तरी. सो हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स पण आमच्याकरता उपलब्ध आहेत, विशेषतः कॉमर्सच्या मुलांकरता. आणि मग एका महत्वाच्या विषयाकडे ज्याच्या इथे मी सेल बघितला, इतकं मला बरं वाटलं. एंटरप्रेन्युअरशिप, उद्योजकता. आमच्याकडे लहानपणापासून आम्हाला काय संस्कार करता येतो सगळे, बाळा खूप शिक, मोठा हो आणि चांगली नोकरी मिळव. कुणी म्हणत नाही की चांगला व्यावसायिक बन, चांगलं उद्योजक बन. आपलं काम नाही. पुण्यातली एक शाळा आहे, मला अतिशय त्या शाळेचं कौतुक आहे. त्या शाळेतनं आज शिरला गेट मधनं की त्याला भिंतीवरच लिहून ठेवले, मी नोकरी देणारा होणार आहे, मागणारा नाही. हे पोरग इयत्ता 1ली पासून वाचतं 10वी पर्यंत कुठेतरी त्या मनावर संस्कार होतच असतील की नाही, हे अपेक्षित आहे. आणि मग जर तुम्ही अर्थात माझ्याकडे मुलं येतात काय असं काय सांगत आपल्याला काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे, काय करू करायचं आहे, असं नसतं होत. हो असं झालं असतं तर सगळ्यांनीच केलं असतं. कुठेतरी आमचे कान, आमच्या अँटेनास, तुमचे डोळे हे कायम उघडे पाहिजे. समाजाची गरज ओळखता आली पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, जुना आहे त्याला 30 वर्षापूर्वीचं पुण्यातलं उदाहरण. एक सद्गृहस्थ होते, त्यांना 2 लहान मुलं, घर होतं छोटं 2 मजली आणि सारखी ती मुलं आजारी पडायची. डॉक्टरकडे जायचे, डॉक्टर म्हणायचे पाण्यामुळे होणारा आजार आहे. ते म्हणले कसं शक्य आहे, म्हणले आमचं पुणे महापालिकेचं पाणी जगातलं बेस्ट आहे, म्हणले रोग होईलच कसं ते. तो म्हणला मला त्यातलं काय नाही, हा रोग जो आहे हा पाण्यामुळे होणारा रोग आहे. त्यांनी एकदाच विचार केला भानगड काय आहे, म्हणले एकदा पाहिलं यांच्याकडे येणारं पाणी महापालिकेचं नळात नाही यायचं, ते खालच्या त्या टाकीत पडायचं. टाकीतनं त्याने एक वरती गच्चीत एक टाकी बसवली होती, त्याच्यात पंपाने त्या गच्चीतल्या टाकीत जायचं आणि तिथनं घरात पूर्ण यायचं पाणी. सहज म्हणून वर गेले गच्चीत, त्या टाकीचं झाकण उघडून बघितलं, 1 फूट गाळाचा थर होता त्या वरच्या टाकीत. घेतल्यापासून कधी धुतलीच नव्हती. मग त्यांच्या लक्षात आलं प्रॉब्लेम कुठे आहे. टाकी स्वच्छ केली, फ्रेश पाणी भरलं, थोडं पोटॅशियम परमॅंगनेट टाकलं, घरातला आजार पळून गेला. तुमच्यासारखे म्हणले असते लय भारी, सोडून दिलं असतं. हे म्हणले नाही नाही, हा प्रॉब्लेम का माझ्या एकट्याच आहे, अनेक ठिकाणी असला पाहिजे. आणि तेव्हा पुण्यात नुकती सुरुवात झाली ती मोठ्या सोसायटीज व्हायला. मोठ्या सोसायटी आहेत, मोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, हॉटेल्स आहेत. अरे सगळ्यांना हेच परिस्थिती आहे, पाणी खाली येतं, तिथनं कंपनी वर चढवतात, वरनं सगळीकडे फिरवलं जातं. कोण करतात त्या टाक्या साफ, खालची काय वरची काय.
आपणच करू म्हणले सुरुवात. केली सुरुवात. एक मोपेड घेतली सेकंड हँड. एक माणूस घेतला फक्त कामाला बरोबर. एक बाटली, 2 खराटे, 1 पोटॅशियम परमॅनंटची बाटली, 4 फडकी. व्यवसायाला सुरुवात. सगळं मिळून 30,000 रुपयाला धंद्याला सुरुवात. सकाळी 7 ते दुपारी 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हेच काम. टाक्या साफ करायच्या, नवीन पाणी भरायचं, पोटॅशियम परमॅनंट काम सुरू करायचं. संध्याकाळी 5 ते रात्री 9 लोकांच्या घरी जाऊन कन्व्हिन्स करायचं. कारण लोकांना कळणार कसं असं काहीतरी आहे, हे करायला पाहिजे. 16 तास या माणसाने काम केलं. 2, 3, 4 वर्ष. आजची परिस्थिती अशी आहे, त्यांच्याकडं 10 शहरांमध्ये ब्रँचेस आहेत. पुण्यात 40,000 संस्था त्यांच्या ग्राहक आहेत. आज 200 लोक पोटाला लागली आहेत त्यांच्यामुळे. बापूज सर्व्हिसेस असं त्यांचं नाव आहे. यात एकही अक्षर कुठं नाही, कोणी पाहिजे तरी बघून घ्यावं. करता येतं, होऊ शकतं, फक्त बघण्याचा दृष्टिकोन लागतो. तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. सांगितलं ना, ज्याच्याकडे काहीतरी आहे देण्यासारखं, ज्याची मनापासून इच्छा आहे, क्वालिटी मेंटेन करायची इच्छा केलं काय होतं. तुमच्यापैकी कोणी पुण्याहून कोल्हापूरला गेलं असेल तर मला माहित नाही. एसटी या तांबडी एसटी पुण्याहून निघायचं. साताऱ्याच्या 10 किलोमीटर पुढे डाव्या हाताला एक अतीत नावाचा एसटी स्टँड आहे. फक्त तांबड्या एसट्या थांबतात तिथं. अतीत एवढं खोपडं आहे तिथं. आता थोडं मोठं झालं एवढंच. दिवसाला 5,000 वडापाव विकतो तो. 5,000 वडापाव एकटा माणूस दिवसाला विकतो. एका वडापाव मागे 4 रुपये त्याला मिळाले असते. एवढे कोण कमी घेतच नाही, पण मिळाले असते. गृहीत धरलं दिवसाला 20,000 रुपये फक्त वडापाव. चहा वेगळा, आणखीन काय वेगळं, सगळं वेगळं धरलं तर दिवसाला 50,000 प्रॉफिटचा धंदा हा माणूस करतो. एका खोकटे वजा कॅन्टीन मधनं. दिवसाला 50,000 म्हणजे विचार करा बरं, सुट्टी नाही या धंद्याला. किती झाले महिन्याची? 15 लाख रुपये. अहो, मोठ्या कंपन्यातल्या जनरल मॅनेजरला 15 लाख महिन्याला पगार नाहीये. हा एक साधा माणूस कमवू शकतो का? कुठेतरी नजर आहे, मुख्य म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा आहे, आणि मुख्य म्हणजे कष्ट करायची तयारी आहे. तेव्हा उद्योजकता, व्यवसाय हे दिसायला किती छान सोपे दिसत असले तरी ते प्रत्यक्षात तसे नसतात. त्याकरता कष्टच करावे लागतात. ते कष्ट करण्याची तयारी असेल तर व्यवसाय शोधता येतो. शक्यतो आपल्यालाच शोधायला लागतो. दुसरं कोण येणार मदतीला? जो मदत येत तोच नाही का करणार, तो तुम्हाला याला सांगायला बसेल. पण हे करावं लागतं. माझी तुम्हाला विनंती, आपल्याकडं आता एक सेमिनार पण झाला आपला आयडियाज फ्लोट करण्याचा. त्याच्यातनं पण काही चांगल्या गोष्टी बाहेर आल्या. याच्यासाठी विचार मंथनाची गरज आहे, नवनवीन आयडिया पुढे येण्याची गरज आहे. उद्योजकता वाढण्याकरता आम्हाला मुळात पहिल्यांदा त्याचं स्पिरिट आणण्याची गरज आहे. हे जर आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं जसे आर्ट्स कॉमर्स सायन्स, आर्ट्स कॉमर्स MCVC मधनं ऑप्शन्स आहेत, तसे आम्हाला शिक्षणाचे ऑप्शन्स तर आहेतच आहेत आणि ते नक्कीच घ्यावेत. त्याच्या बरोबरीने आम्हाला निश्चितपणे उद्योजकतेचे, स्वयंरोजगाराचे ऑप्शन्स नक्की ओपन होतील. सरकारने खूप चांगल्या योजना त्याच्यासाठी आणल्या आहेत. त्यासाठी आम्ही काही योजनांची माहिती करून घेणं आणि त्यातनं पुढे जाणं असं काही करू शकलो तर मला वाटतं निश्चितपणे आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. हे सगळं तुमच्याकडे मांडण्याचा हेतू एकच आहे. आर्ट्स कॉमर्स MCVC ला गेलो म्हणजे आता काय करायचं तरी करत ग्रॅज्युएशन, ही जी एक मानसिकता झाली आहे त्यातनं बाहेर पडा. आपल्यालाही भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आपणही अनेक गोष्टी करू शकतो, अनेक कोर्सेस करू शकतो, अनेक ऑप्शन्स ट्राय करू शकतो. हे आम्हाला कुठेतरी स्वतःला समजावं लागेल. आणि या सगळ्याची गुरुकिल्ली एकच आहे, ते म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढे तुम्हाला हे वेगवेगळ्या ऑप्शन्स मध्ये निश्चितपणे चांगलं यश मिळेल. आणि ते कसं मिळावं याकरता परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि परत एकदा कॉलेज मॅनेजमेंट आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.